असं सपोर्ट आपण चॅनल लाईक कमेंट आणि शेअर आपला चॅनल आणि तुम्ही करा म्हणजे आणि मला लोकांना अपील करता येईल. ओके चलो थँक्यू. तो चॅनल आपण 1 नोव्हेंबरला काढला होता आणि चॅनल काढल्यानंतर असंच चालता बोलता आपण चॅनल काढला की बाबा एक कंपनीचा चॅनल असावा, त्यामध्ये प्रोडक्ट रिलेटेड माहिती आणि जस्ट डेमो किंवा अजून काय काय टाकता येतील काही माहित नव्हतं. अल्गोरिदम काय असतो, हॅशटॅग काय असतं, कॅनवा काय असतं. मग आम्ही कॅनवा डाउनलोड केलं. मग पहिली गोष्ट नंतर आम्हाला समजली की अरे नाही, 1000 सबस्क्रायबर एका वर्षात करायचे असतात. मग मी शुभम दीपक आमचं हे त्रिकूट जमलं आणि आम्ही म्हणजे वाटेल त्या परिस्थितीमध्ये कुणालाही फोन हे करून आम्ही सबस्क्राईब सुरुवातीला म्हणजे सुरुवातीचं जे टार्गेट होतं आमच्या डोक्यात तेच टार्गेट होतं की 1000 सबस्क्रायबर करायचे. त्यानंतर आता आम्ही पहिला 1000चा टप्पा लवकर कसा जवळ जाता येईल, जेव्हा तो त्याच्या जवळ गेलो आम्ही, त्यानंतर मग आम्ही आता ऍक्च्युअल कस्टमरला आम्ही सबस्क्रिप्शन करायला सांगतोय. आमचे इंजिनियर सगळेजण रिक्वेस्ट करतायत आणि कस्टमरचाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. तर आम्ही 1000चा टप्पा पार केला. आता टोटल 4000 सबस्क्रायबर आहेत. आणि त्यानंतर दुसरी कंडिशन असते की वर्षभरामध्ये की टोटल 4000 तास करायचे असतात, हा मॅक्सिमम. आणि त्याच्या अलीकडचा टप्पा असतो 3000 तास. तर मोठे मोठे युट्यूब सबस्क्रायबरचे मी व्हिडिओ पाहत होतो, त्यांचं स्ट्रगल पाहत होतो. 2-2, 3-3 वर्ष ते झगडत होते आणि एवढं सोपं नसतं. कारण का सुरुवातीला बघायचो मी वॉच 5ने वाढले, 10ने वाढले, जेव्हा 100 झाले तेव्हा ती वेगळी खुशी होती. पण आज अभिमानाने सांगतो की आज 1 नोव्हेंबरचा चालू केलेला चॅनल आज ह्या तारखेला 3200 तास कंप्लीट झालेले आहेत आणि आपण 3 महिन्यामध्ये आज अप्लाय केलेला आहे. आणि उद्या माइट बी आपण 4000चा टप्पा उद्या किंवा परवा निश्चित तो कम्प्लीट होऊन जाईल. कारण का आपण ते पिरंगुट कॉर्पोरेट लीगचं मॅच स्पॉन्सर केली होती. असं नाही की आपल्याला क्रिकेटमुळं वॉच ओव्हर्स वाढवायचे होते, कारण का त्यामागचा उद्देश असा होता की टोटल 24 टीम होत्या पिरंगुट भागातल्या. तिथे आपली ॲज अ एशियन मिशन टूल, ॲज अ आयडेंटिफिकेशन अँड ट्रेसेबिलिटी पार्टनर ही एक ओळख झाली. त्यामध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंट आपल्या टाकल्या, आपले व्हिडिओज जो रन होत होते त्यामध्ये आपल्याला 2-3 चांगल्या मोठ्या इन्क्वायरी पण आलेल्या आहेत. त्यामुळं तो एक भाग झाला की बाबा वॉच अवर्स वाढले. पण मूळ उद्देश होता की पिरंगुट ह्या भागामध्ये एशियन मशीन टूलची एक ओळख व्हावी ॲज अ डॉट पिन, लेझर आणि ऑटोमेशन प्रोव्हायडर. आणि ती झाली. म्हणजे ज्या प्रकारे एन्क्वायरी आल्या त्यामुळे ती स्पॉन्सरशिपमुळं वॉच अवर्सही वाढले आणि एन्क्वायरी पण आल्या. आणि थँक्यू म्हणजे मेनली शुभम आहे आणि आमचं दुसरं दीपक नाहीये आणि अतुल आहे. अतुलला व्हिडिओ कॉलला अतुलनी पण चांगले कष्ट घेतले. अतुलचा एक व्हिडिओ होता, त्यांनी तो क्रँकशॅफ्टचा मार्क केलेला, तो युट्यूबवरचा आत्तापर्यंत शॉर्टचा 9000 व्ह्यूज झाले त्याला. आणि प्लस इन्स्टावरती तो मी व्हिडिओ टाकला होता. तो टोटल आपल्याला 400 इन्क्वायरी झाले राईट. आणि त्यातल्या माइट बी आपण 10 ते 20 एन्क्वायरी आपण माइट बी क्रॅक करू. तो चांगला रेशो आहे. आणि त्यासाठी जगदीश सर आपण इंजिनियरसाठी एक स्कीम काढूया की जी सोशल मीडियाची जी आहे त्यात एक स्पेशल आपण सर्क्युलर आज ह्या निमित्ताने की बाबा एक स्पेशल कॅटेगरी मॅडम की बाबा ह्या सोशल मीडियाच्या जे काही इन्क्वायरी आहेत त्यासाठी एक स्पेशल रिवॉर्ड आपण त्यांना देऊया. आणि इंजिनियरला आपण सबस्क्रिप्शन सांगितलं कस्टमरचं, त्यातलं फक्त सौरभ पाटील क्वालिफाय झाला ना. बाकीच्यांना मोटिवेट करा, कारण का शेवटी त्यांना ते एक मोटिवेशन गरजेचं आहे, त्याशिवाय ते होणार नाही. येस अतुल, आपले 3000 तास कंप्लीट झाले. आपण सेलिब्रेशन करतोय. आणि अतुल आमचा औरंगाबादमध्ये असतो, त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. त्याचे पण आता कस्टमर फीडबॅकचे व्हिडिओ लवकर आपण युट्यूबला टाकणार आहे. आणि बहुतेक श्री गणेशा अतुलकडूनच होईल ही अपेक्षा, राईट अतुल? त्याचा एक 20 मिनिटाचा चांगला व्हिडिओ शूट केला होता. आणि पहिला आता तू नाहीये त्यामुळे पहिला पेढा तुला आम्ही ऑनलाईन देऊ शकतो. मिळाला का? मिळाला. आणि 4000 तास बहुतेक उद्या किंवा परवा आपले नक्की कम्प्लीट होतील. ओके, आणि ऑल द बेस्ट.
आणि कीप वर्किंग. ओके, असंच मोटिवेटेड राहा. थँक्यू. हा, पहिला पेढा माझ्या युट्यूब पार्टनरला, दुसरा पेढा दीपकच्या नावाने. सांगायला आणि आजचा क्षण, आजचा दिवस खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. तो आनंद आम्हाला बोलतात नाही, मावत नाही आहे, एवढा आनंद आहे की तो पहिला दिवस सरांच्या डोक्यात आलेली कल्पना, सरांनी सुचवलं, तो एक पहिला दिवस असं करूयात आपण. मग त्यानंतर सरांच्या मार्गदर्शनाखाली सर पण आणि आम्ही करत गेलो आम्हाला कळलं नाही ऍक्च्युली 2 महिने कसे झाले. मी तर सकाळी शॉकत होतो सरांनी जेव्हा मला सांगितलं. असं ऍक्च्युली आपण 28 फेब्रुवारी पकडलं होतं, त्याच्या आधी जुलै पकडलं होतं. 28 फेब्रुवारी नाही, 28 जानेवारीच पास झालं. एक यामधनं आम्ही एक शिकलो की एकदा तुम्ही गोष्ट कुठली ठरवली आणि त्या ध्येयाच्या मागे लागला तर ते ध्येय अवघड नसतं, निश्चित सोपं असतं. आणि म्हणजे आपला युट्यूबचा प्रवास हे सांगून गेला आणि खूप काही शिकवून गेला. आणि त्यामुळं आता तुम्ही सर्वांनी जे तुम्हाला सांगत आलेलं आतापर्यंत, व्हिडिओ बघा, कमेंट टाका, त्याच्या मागची तळमळ आम्हाला माहिती, आम्ही किती झटलोय. आणि अजूनही आताशी ही सुरुवात आहे आपली. त्यामुळे आता कुठलाही आपल्या कंपनीचा व्हिडिओ असेल समोर आला, ॲड स्किप करू नका, ॲड पाहत राहा, कमेंट टाकत राहा, जुन्या व्हिडिओ चेक करून प्रत्येकाने कृपा करून हे करा. नाहीतर अशी वेळ येईल मॅडम, पेट्रोल कॅनच थांबवा, सॅलरी थांबवा, कमेंट दाखवा, सॅलरी घेऊन जावा, अशी वेळ आणू नका मित्रांनो. नाहीतर त्या लेवल पर्यंत मी येऊ शकतो, कारण का मला शेवटी युट्यूब चॅनल पळवायचं आहे. त्यामुळं मी काय लाजणार नाही, तेवढा निर्लज्ज म्हणायला मी समर्थ आहे. जर तुम्ही तेवढा सपोर्ट आणि जोक सपोर्ट, हे आपलंच चॅनल आपणच तेवढा पुश. आणि हा कसा ना युट्यूबचा अल्गोरिदम असतो. मग तुम्ही कमेंटला मी केलेला रिप्लाय, मी केलेला म्हणजे चॅनलवर आलेला रिप्लाय, परत तुम्ही त्याला केलेला रिप्लाय, परत असे जरी आपण हे करत बसलो तरी ते अल्गोरिदम मिळतो. एखादा कस्टमर पाहू शकतो. युट्यूबवरून आपल्याला 2-3 इन्क्वायरी आल्या, इन्स्टावरून आपल्याला 400 व्हॉट्सअप कॉल आलेत. अभिजित स्वतः हँडल करतो इन्क्वायरी, मॅडम तुम्ही स्वतः हँडल करता, तर रिस्पॉन्स आहे का नाही पॉझिटिव्ह. असं नाही की फेक इन्क्वायरीज आहेत किंवा काय टाइमपास आहे. आणि हे सोशल मीडियाचं जग आहे, आपण फार उशिरा यामध्ये शिरलेलो आहोत. तर पहिलं आपल्या घरानेच ते वरती न्यायला पाहिजे. आणि मोजकीच लोक ठराविक जे कमेंट करतायत रेग्युलर. त्यामुळं आता प्रत्येकाचा सहभाग अपेक्षित आहे, नाहीतर सरळ चेक केलं जाईल की बाबा हे आहे आणि शेवटचा पर्याय मग रामबाण उपाय अंमलात आणावा लागेल. आणि थँक्यू व्हेरी मच. येस, अरे खा अर्धा हवाय काय सांगतो. हा नुसता म्हणतो मी बघितलं, याव केलं त्याव केलं, हा नाही खोटं बोलतो. नाही खोटं बोलतो तो, एक नंबरचा थापाड आहे. मी एवढे केले, मी तेवढे केले.